सो ह्या भागामध्ये आपण एकूण मला टोल आणि फ्युलचा, पेट्रोलचा जो काही खर्च आला मला टाटा टिगॉर आय-सी-एन-जी ही मुंबई ते शिर्डी जाऊन येऊन एकूण माझा किती खर्च झाला ह्याचा आपण आता एक आढावा घेऊया. सो ह्या ड्राईव्हमध्ये मी समृद्धी महामार्गाचा वापर केला होता. सो त्याचा टोल व एकंदरीत सगळा एक्सपेन्स ह्याचा आपण आढावा घेऊया. सो पहिलं मुंबई म्हणजे माझं घर ते शिर्डी हे जर डिस्टन्स आपण म्हटलं असं हे 238 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. आणि ह्याला जे मला टोल लागले ते मला 2 टोल लागले. पहिला जो मला 140चा टोल लागला हा आपला हायवे नाशिक हायवेसाठी लागला. त्यानंतर 180 हा माझा समृद्धी महामार्गाचा टोल होता. सो टोलवरचा माझा एकूण खर्च जातानाचा ₹320 झाला. आता पुढे पेट्रोल आणि सी-एन-जीचा खर्च असा आहे, की मी जाताना 8 किलो सी-एन-जी भरली होती आणि 11.5 लिटर पेट्रोल मी गाडीमध्ये ठेवलं होतं ॲज अ बॅकअप करून. सो ₹590चं सी-एन-जी आणि ₹1200चं पेट्रोल मी भरलं होतं. सो याप्रमाणे जर मी मायलेज कॅल्क्युलेट केला आणि शिर्डीला जेव्हा मी गेलो तेव्हा माझी गाडी सी-एन-जी ही रिझर्व्हला लागली होती गाडी आणि मी पूर्ण वेळ गाडी जाताना सी-एन-जीमध्ये ड्राईव्ह केली. फक्त तो कसारा घाटचा जो थोडासा पार्ट होता, तो तेवढा घाट सेक्शन फक्त मी पेट्रोलमध्ये ड्राईव्ह केला होता. बाकी पूर्ण माझी जर्नी ही मी सी-एन-जीमध्येच केली होती. सो सी-एन-जी माझ्या गाडीमध्ये आधी थोडंसं होतं. सो 9.5 किलोचं सी-एन-जी होतं आणि तिथे गाडी मायलेज माझी ब्लिंकिंग करत होती. सो 25 के-एम-पी-एलचा किलोचा मला ॲव्हरेज दिला सी-एन-जीमध्ये टाटा टिगॉरनी इकडनं मुंबई ते शिर्डी या डिस्टन्ससाठी. सो जातानाचा माझा एकूण खर्च पेट्रोल आणि जर टोलचा आपण म्हणावा तर ₹1020 झाला. आता येतानाचं कॅल्क्युलेट करू. सो येतानाचा माझा टोलचा खर्च हा तेवढाच असणार आहे ₹320. पण येताना मला कुठेही सी-एन-जी भेटलं नाही. सो येताना ही माझी पूर्ण 238 किलोमीटरची माझी पूर्ण जर्नी ही माझी पेट्रोलवरनंच झाली आणि ह्याच्यामध्ये एक्सप्रेस हायवेला असताना माझी गाडी ही 80-100च्या स्पीडमध्ये होती. सो इथे थोडासा माझी गाडी स्पीडमध्ये होती पेट्रोलमध्ये. सो माझ्या गाडीमध्ये जर मी पेट्रोलचा हिशोब लावला तर माझी 11 लिटरचं पेट्रोल मी येताना भरलं होतं आणि परत आता मी शिर्डीवरनं जाताना मी 9.5 लिटरचं पेट्रोल भरलं होतं. सो अंदाजे माझ्या गाडीमध्ये 20 लिटरचं पेट्रोल होतं आणि जे डिस्टन्स टू एम्प्टी जेव्हा मी घरी आलो तेव्हा माझे जे MID इंडिकेटर असतात त्यांनी मला 120 किलोमीटर माझी गाडी जाऊ शकते घरी आल्यावरती हा मला MIDने इंडिकेटर दिला होता. सो याप्रमाणे जर आपण एक मीडियन पकडलं आणि जर एक पॉईंट पकडायचा प्रयत्न केला सो 18 के-एम-पी-एलचं मायलेज निघून येतं. सो पेट्रोलमध्ये टाटा टिगॉर ही 18 के-एम-पी-एलचं मायलेज देते आणि 18 के-एम-पी-एल हे मायलेज चांगलंच आहे मित्रांनो, कारण पूर्ण वेळ माझी AC ऑन होती. गाडीमध्ये 4ही सीट ऑक्युपाईड होते, 4 पॅसेंजर होते आणि एक्सप्रेस हायवेला माझी गाडी ही 80 ते 100च्या स्पीडमध्ये होती. सो त्या हिशोबाने हे ओकेच आहे. सो शिर्डीवरनं मुंबईला येताना जो माझा खर्च आला हा ₹1680 झाला. सो एकूण खर्च माझा पेट्रोल आणि फ्युलचा फक्त पकडावा तो मुंबई शिर्डी या प्रवासासाठी माझा एकूण खर्च हा ₹2700 झाला. सो जसं मी म्हटलं माझ्या गाडीमध्ये 4 शीट होते. तो ₹675 पर सीट हा मला खर्च आला. सो कमेंटमध्ये नक्की कळवा ₹675 गाडी मुंबई शिर्डी आणि शिर्डी मुंबई वाया समृद्धी महामार्ग हा खर्च कमी आहे, जास्त आहे की बरोबर आहे?
नमस्कार मित्रांनो. सो आज आपण आपली शिर्डीची राईड चालू केलेली आहे. सो आता जस्ट 6:30 वाजले आहे. आम्ही घरातनं निघालो आहे. सो निघताना आपण अर्धी टाकी पेट्रोल म्हणजे 11.5 लिटरचं पेट्रोल आहे आणि आपण 7 किलोचं CNG गाडीमध्ये भरलं आहे. सो बघू आता एवढ्या पेट्रोल आणि CNG मध्ये कुठे जाणार. सो आता आपला नेक्स्ट स्टॉप असणार आहे कसारा घाट. घाट चालू व्हायच्या जस्ट आधी आपण छोटासा एक स्नॅक ब्रेक घेणार आहोत. लेट्स गो. सो मित्रांनो, बाईक राईड आणि कार ड्रायव्हिंग मधला जर सगळ्यात मोठा कुठला फरक असेल तो हा असतो टोलचा. त्या टोलमुळे मित्रांनो जो आपला प्रवासाचा पूर्ण बजेट असतो ना तो खूप जास्त हलतो कधी कधी. स्पेशली जर आपण पुण्याला जात असेल तर तो 300 रुपये टोल आहे. सो आतासाठी हा 150 रुपयाचा टोल आहे माझा. पहिला टोल आपण भरत आहोत मुंबई शिर्डीसाठी या प्रवासामध्ये. तो बघू आता पुढे आपल्याला समृद्धी महामार्गाचा टोल किती पडतो तो. सो आता मित्रांनो पटकन छोटासा आपण एक ब्रेकफास्ट घेऊया कारण घरात निघताना ऍक्च्युअली असं काही खाल्लं नाही होतं. सो आता हा टोल क्रॉस केल्यावरती पुढेच दत्त स्नॅक्स आहेत, श्री दत्त स्नॅक्स. इथे मस्त आपण नाश्ता करूया. लेट्स गो. सो मित्रांनो आपण आता श्री दत्त स्नॅक्स इथे आलेलो आहोत. सो थोडीशी गर्दी दिसत आहे. सो आधी पटकन नाश्ता करून घेतो मग तुमच्याशी थोडंसं बोलतो. सो मित्रांनो आपला चहा पाणीचा कार्यक्रम झालेला आहे. पण आज शुक्रवार आहे 3 मे आणि शुक्रवार असून सुद्धा मित्रांनो श्री दत्तचं पार्किंग फुल आहे. म्हणजे एवढी लोक मित्रांनो इथे थांबतात. जेवणाची चव खरंच चांगली होती त्याबद्दल काही प्रश्नच नाही. पण शुक्रवारची इतकी गर्दी म्हणजे यावेळेला लॉंग विकेंडसाठी लोक भरपूर बाहेर पडलेत असं वाटतंय. सो आपण पण आपला प्रवास आता स्टार्ट करूया. सो मित्रांनो आपण आता इकडनं आपला प्रवास स्टार्ट केलेला आहे. नाश्ता खरंच खूप चविष्ट होता. इथे येत असाल तर श्री दत्तमध्ये नक्की नाश्त्याचा एकदा आनंद घ्या. सो आता पुढचा प्रवास मित्रांनो आपण समृद्धी महामार्गाने करणार आहेत. कारने आलो आहे, टोल दिला आहे. सो आता पुढे समृद्धी महामार्गाचाही आनंद घेऊया. तिथेही टोल आहेच म्हणा, पण आता कारने आलो आहे तर समृद्धी महामार्गाचा एक्सपिरियन्स नाही घेतला तर काय मजा, कारण बाईक त्या रोडवरती अलाउड नाही आहे. सो आता बघू. त्या रोडची खूप प्रशंसा ऐकली आहे, चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी त्या हायवे बद्दल ऐकायला भेटलेल्या आहेत. सो आता प्रत्यक्ष आपण तो हायवे अनुभवणार आहोत. माझ्याकडे Insta360 मी कॅरी केला आहे. सो मस्त Insta360 ना आपल्याला चांगले चांगले शॉट्स घेता येणार आहे. सो आता आपला प्रवास चालू करूया. सो मित्रांनो आता आपण समृद्धी महामार्ग जिकडनं चालू होतो तिथे आलेलो आहेत. सो हा कसारा घाट पासून एक मला वाटतं 5 ते 7 मिनिटं अंतरावरती जसं आपण कसारा घाट क्रॉस करून इगतपुरीला येतो
सो घोटीपर्यंत जायची आता गरज नाही. हा हायवे त्याच्या खूप आधी हा जो कनेक्टर आहे हा याने चालू केलेला आहे. सो आता पटकन जाऊया समृद्धी महामार्गाच्या टोलवरती आणि बघूया आधी टोल किती लागतोय. सो मित्रांनो, आता आपण टोल पर्यंत पोहोचलो आहे. पण इकडचं जे टोल सिस्टम आहे हे थोडंसं वेगळं आहे. इथे आपल्याला पर किलोमीटर वरती चार्ज करणार आहेत. म्हणजे आता रेट कार्ड तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल. सो याप्रमाणे आपल्याला चार्जेस लागणार आहेत. सो शिर्डी मला वाटतं आय थिंक अराउंड 70-80 किलोमीटर असेल. सो ज्यावेळेला आपण हा हायवे एक्झिट करू, बाहेर पडू हायवेतनं, तेव्हा आपल्याला एक्झॅक्ट टोलची अमाऊंट कळणार आहे. सो माझ्या अंदाजे आपलं टोलचं अमाऊंट हे 150 ते 200च्या मध्येच असं काहीतरी असणार आहे. सो बघू एक्झिटच्या वेळेला आपल्याला किती टोल लागतं ते. तोपर्यंत या हायवेची मस्त मजा घेऊ. सो मित्रांनो, आता इथे समृद्धी हायवेचा आता रेस्टरूम व पेट्रोल पंप आलेला आहे. सो आता इथे एक स्टॉप घेऊ, बघू इथे काय काय फॅसिलिटीज आहेत ते. बाकी या हायवेच्या कडेला कुठचीच गाव किंवा असं वस्ती वगैरे काही नाही आहे. आणि मुख्यतः म्हणजे ह्या हायवेच्या दोन्ही साईडला पूर्ण जेवढा हा हायवे जातो, पूर्ण हायवे हा प्रॉपर बॅरिकेटिंग केलेला आहे. म्हणजे या हायवेच्या साईडला आपण असं प्रॉपर फेन्सिंग केलेली आहे. त्यामुळे आपण असं हायवेच्या जवळही आपण या येऊ शकत नाही. सो आता आपण जाऊया या पंपवरती आणि बघूया इथे खायची प्यायची व एकंदरीत ब्रेकची किंवा असं रिलॅक्स व्हायची काय काय सुविधा आहेत ते.
नमस्कार मित्रांनो. सो आता मी माझा सेकंड स्टॉप घेतला आहे. समृद्धी महामार्गाच्या पेट्रोल पंप आहे तिथे मी माझा हा स्टॉप घेतला आहे. आणि समृद्धी महामार्ग हा खरंच अप्रतिम रोड आहे, म्हणजे खूप भन्नाट रोड आहे हा. मी युजली जेव्हा आतापर्यंत शिर्डीला आलो आहे तेव्हा मला 6 तास कमीच कमी लागतात मला शिर्डीला यायला. पण आता मी इथे 4.5 तासामध्ये, आता मला किती वाजले 10:30ला मी इथे आलो आहे. मी 6:30 वाजता घरातनं निघालो होतो, तो 8:30, 7:30, 8:30, 9:30 आणि 10:30 4 तासामध्ये मित्रांनो मी एवढा अंतर गाठलं आहे. आणि या स्पॉटवरनं शिर्डी आता फक्त 50 किलोमीटर आहे. रस्ता खूप भन्नाट आहे. सो तुम्हाला आता आधी हा मी पेट्रोल पंप दाखवतो. सो हा पेट्रोल पंप खूप सही आहे मित्रांनो, पण हा समृद्धी महामार्गावरचा एकमेव पेट्रोल पंप आहे आणि इकडे CNG नाही आहे. आणि समृद्धी महामार्ग हा इगतपुरीवरनं चालू होऊन शिर्डीपर्यंतचा डिस्टन्स हा जवळजवळ 80 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. आणि या 80 किलोमीटरमध्ये कुठेच आपल्याला CNG नाही, हा एकच पेट्रोल पंप आहे. सो या मार्गावरती जर आपण CNG गाडी घेऊन येत असाल, सो CNG पुरेसं असेल याची काळजी घ्या, नाही तर ॲटलिस्ट बॅकअपला पेट्रोल तरी गाडीमध्ये ठेवा, कारण थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. बाकी इथे आता हे खायचं एक हॉटेल आहे, हॅपी बाईट्स. थोडंसं कॉस्टली आहे ॲज युजल, त्याची मोनोपोली आहे. पण इथे एक HP शॉप आहे जिथे आपण चिप्स वगैरे घेऊ शकतो. हे थोडंसं मार्केट MRPलाच आहे. सो आजची जर्नी मस्त झाली मित्रांनो, कारण हा समृद्धी महामार्गामुळे 1.5 तास वाचला. म्हणजे जिथे आपण 6 तासामध्ये आपण शिर्डीला पोचतो, जर तुम्ही नॉनस्टॉप आलात तर तुम्ही 4 तासामध्ये शिर्डीला पोचू शकता. हे खूप भन्नाट आहे. 250 किलोमीटर 4 तासामध्ये. होपफुली मुंबई गोवा हायवे असं हो आणि त्या रोडला मस्त मस्त राईड करता यावी. सो आता माझे उरलेले 60 किलोमीटरची जर्नी आपण स्टार्ट करूया. मजा आली आजच्या ड्राईव्हला. सो मित्रांनो, आता आपण आपली जर्नी पुन्हा रिझ्यूम केलेली आहे. आता बॅक टू रोड आपण आहोत. सो आता मस्त, आता शेवटचा मला वाटतं 40 किलोमीटरचा स्ट्रेच राहिला आहे समृद्धी हायवेचा. सो आता इथे आपण आपलं नॉझल फुल स्पीडमध्ये दाबूया, नॉज ऑन करूया आणि लेट्स गो टू शिर्डी. सो मित्रांनो, आता आपण समृद्धी महामार्गाच्या शिर्डी येथील एक्झिटकडे आलेलो आहोत. सो हा जो पूर्ण डिस्टन्स होता इगतपुरी, जिकडनं आता हा एक्सप्रेस हायवे चालू होत आहे, तो इगतपुरी तो शिर्डी हा डिस्टन्स 104 किलोमीटरचा होता. आणि जसं आपण आधी स्टार्टिंगला बघितलं की इथे पर किलोमीटरचा रेट आपल्याला द्यावा लागतो. सो चार्ट तुम्हाला मी एकदा परत दाखवतो. सो आता आपल्याला मित्रांनो ₹1.73 हिशोबाने आपल्याला 104 किलोमीटरचे पैसे द्यायचे आहेत. सो आपण जर हे गुणुले केले तो ₹180 होतात. सो ₹180 हे मित्रांनो खरंच खूप सही आहे, कारण एवढ्या डिस्टन्ससाठी 90 किलोमीटरसाठी आपल्याला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला ₹300 मोजावे लागतात. सो हे ₹180 खरंच खूप भन्नाट आहे. आणि हा डिस्टन्स जवळजवळ आपण 1 तासापेक्षा थोडं जास्त वेळेमध्ये कव्हर करतो, तर आपला वेळही वाचतो. सो आता आपण जाऊया शिर्डीला. आपला जर्नी ऑलमोस्ट कव्हर झालेली आहे. सो मित्रांनो, हे आता जो कनेक्टिंग पार्ट आहे हायवेचा आणि जो शिर्डीचा, त्याचं काम बाकी आहे. सो एकदा हा पॅच झाला की थोडीशी जर्नी आपली अजून स्मूथ होणार आहे. पण सध्या तरी या पार्टचं काम चालू आहे. सो समृद्धी हायवे संपल्या परत आपण आपल्या मूळ स्वरूपात आलो असं वाटायला लागलं आहे. सो होपफुली हा पार्टही लवकर अपडेट होईल.
सो मित्रांनो, फायनली आपण शिर्डीमध्ये आलो आहे. आजचा हा प्रवास खरंच खूप मस्त झाला. आणि शिर्डीमध्ये मी जेव्हाही आलोय, जेवढ्याही वेळा मी शिर्डीमध्ये आलोय, तेव्हा प्रत्येक वेळेला मला शिर्डीमध्ये यायला आवडते. कारण शिर्डी ही एक अशी गोष्ट आहे जी लहानपणापासून माझ्या आयुष्याशी माझ्याशी कनेक्टेड आहे आणि मी शिर्डीला कधी येऊ मला ते आवडतंच. त्यामुळे शिर्डी हा माझ्यासाठी एक खूप जिव्हाळ्याचा एक प्रेमळ विषय आहे. सो आता मी शिर्डीला आलो आहे, ते पण कारने. मी लास्ट इयर आलो होतो कारने मित्रासोबत, पण आज मी माझ्या फॅमिलीसोबत कारने आलो आहे. सो खूप बरं वाटत आहे, खूप सही वाटत आहे. सो आता आपल्या बाजूला आहे, आपण पाहत आहात मंदिर परिसर. इकडनं आधी लाईन चालू होत होती, आता त्यांनी पूर्ण एक बिल्डिंग बनवली आहे लाईनसाठी. सो आता आपणही रूमवरती फ्रेश वगैरे होणार आहोत. मी ऑनलाईन बुकिंग आधीच करून ठेवली होती, कारण मला मेमध्ये गर्दी असेल अशी अपेक्षा होती. सो आता इथे तरी थोडंसं शुकशुकाट वाटत आहे, माईट बी गरमीमुळे. सो आधी आपण जाऊ आता संस्थानच्या रूमवरती, तिथे चेक इन करू आणि मग दर्शनाला येऊ. मित्रांनो, हा जो डावीकडे जो आता आपण गेट बघत आहोत, तो आहे साई भक्त निवास जुने. त्याची एक गंमतशीर गोष्ट अशी आहे की त्याचं भूमिपूजनची तारीख ही 4 मे 1990 आहे, म्हणजे माझ्या जन्माच्या 1 दिवसानंतरच. सो मी माझ्या लहानपणी आई-बाबांसोबत जेव्हा आलो तेव्हा मी तिथेच थांबायचो. पण आता त्यानंतर आता यांनी इथे पुढे एक नवीन 1000 रूमचं भक्त निवास बनवलं आहे. आणि आता ऑनलाईन जेव्हा आपण बुकिंग करतो तेव्हा सहजासहजी आपल्याला इकडची रूम्स ते लोक अलॉट करतात. कारण मी जेव्हाही ऑनलाईन बुकिंग केली तेव्हा प्रत्येक वेळेला मला इकडची रूम भेटली आहे. सो आज पुन्हा आपण त्याच जागेवरती आलो आहेत. माझ्या लास्ट व्लॉगमध्ये मी आता जेव्हा बाईक घेऊन आलो होतो जानेवारीमध्ये, तेव्हाही मी इथेच मला हॉल्ट भेटला होता. सो आजही मी इथेच आलो आहे. सो आता पटकन आपण कार पार्क करूया आणि मग तुमच्याशी मी थोडंसं बोलतो. नमस्कार मित्रांनो, सो आपण शिर्डीला आलो आहोत. थोडी गर्दी कमी आहे असं वाटत आहे दुपार, कारण मे आहे, कचकून गरमी आहे. सो गाड्यांची संख्या ही एक्सपेक्टेड होती तेवढी नाही आहे, गाड्या थोड्या कमी दिसत आहेत. सो आता पटकन जाऊन चेक इन करू, बघू रूम कुठचं भेटतं. नमस्कार मित्रांनो, जस्ट दर्शन घेऊन आलो आहे आणि महाभयंकर गरमी आहे शिर्डीमध्ये, त्यामुळे ॲज अशी गर्दी नाही आहे, पण खरंच खूप जास्त गरमी आहे. आता दर्शन झालेली आहे. सो आता रूमवर जाऊया, थोडासा आराम करूया आणि मग संध्याकाळी फिरायला. सो मित्रांनो, शिर्डीमध्ये एक आगळा वेगळा अनुभव. सो हे जीप नाही आहेत आपल्या समोर जे आहेत ते अमेरिकन कंपनी जीपचे रुबिकॉन आहेत. थार नाही आहे ही, आणि ही 5 डोर आहे. थार आपली 3 डोर असते, पण ही 5 डोर आहे. पण ही मस्त कंपनी आहे आणि हिची हाईटही मस्त आहे. ऑफ रोडचे टायर्स आहेत गाडीला. काढा व्हिडिओ काढ, हाईट दाखवतो इथे. पकड कॅमेरा, पकड. नमस्कार मित्रांनो, सो आज रविवार आहे 5 मे. आता आपण परतीचा प्रवास सुरू करत आहोत. 2 दिवस झाले शिर्डीमध्ये, यंदाही दर्शन मस्त झाले बाबांच्या कृपेने. सो आता आपण बॅक टू होम मुंबई. मित्रांनो, हा असो शिर्डीचा एक गोडवा. इथे आपल्याला देशातल्या सगळ्या राज्यातले गाड्या बघायला भेटतात. ही गुजरात आहे, इथे कर्नाटक आहे, तिकडे गोवा आहे, इथे बघा MP आहे. म्हणजे 4 राज्यांच्या गाड्या या माझ्याच गाड्याच्या शेजारी उभ्या होत्या. सो इथे खूप जास्त गाड्या. ती बघा आता पलीकडे कोणीतरी नवीन गाडी घेऊन XLS6 नवीन गाडी घेऊन बाबांच्या दर्शनाला आला. इथे कर्नाटकची गाडी आहे. व महाराष्ट्रातले तर ऑलमोस्ट सगळे जिल्हे, म्हणजे जेवढे RTO नंबर आपल्याला माहिती असतील त्या सगळ्या गाड्या आपल्याला इकडे बघायला भेटतात. MH19, ह्या सगळ्या नंबर आपल्याला मुंबईमध्ये नाही बघायला भेटत. MH29 आहे, MH12 पुणे, 32. ही एक मजा असते शिर्डीतला मित्रांनो. जगभरात ना
आणि देशातना सगळीकडनं लोक बाबांच्या दर्शनाला येत असतात. सो आता आपणही आपला परतीचा प्रवास स्टार्ट करूया. सो मित्रांनो, फायनली आता आपण मार्गस्थ झालो आहोत घरी जाण्यासाठी. हे 2 दिवस खरंच खूप सही गेले आणि साईबाबांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की पुन्हा लवकर या वर्षामध्ये किमान एकदा तरी परत शिर्डीला बोलवावे. सो आजचा हा दर्शन व एकंदरीत हा पूर्ण प्रवास मस्त झाला. सो आता आपण जाऊया एक्सप्रेस हायवेवरती आणि मला आता मध्ये CNG भरायची आहे. गाडीमध्ये CNG नाही, आता मी पेट्रोलवरती आहे. सो बघू आता पुढे आपल्याला CNG कुठे भेटते. सो मित्रांनो, शिर्डीवरनं निघाल्यापासूनच इथे समृद्धीला कनेक्ट होईपर्यंत मधल्या पट्ट्यामध्ये फक्त एकच CNGचा पंप आहे आणि तिथेही CNG अवेलेबल नाही होतं आणि ऑलरेडी 40-50 गाड्यांची लाईन ऑलरेडी त्या पेट्रोल पंप बाहेर होती. सो ही एक गोष्ट लक्षात घ्या, जर शिर्डीवरनं आपण निघत असाल सो थोडंसं CNGचा प्रॉब्लेम, जर आपली गाडी रिझर्वला लागली असेल तर थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. सो आता आपण समृद्धीमध्ये एक स्टॉप घेऊया स्नॅक्स. आपण येताना एक स्टॉप घेतला होता, आता जाताना एक स्टॉप घेऊया. बघू या पेट्रोल पंपवरती काही सोयी सुविधा व फॅसिलिटीज आपल्यासाठी आहेत का नाही ते. सो मित्रांनो, शिर्डीकडनं मुंबईकडे जातानाचा हा एकमेव पंप आहे, पहिला पंप समृद्धीवरचा. इथे तर टॉयलेट पण बंद आहे आणि खायची प्यायची कसलीच सुविधा नाही आहे. सो शिर्डीवरनं जर आपण निघत असाल आणि समृद्धीला येत असाल तर थोडंसं खाण्यापिण्याचा आणि पाणीचा बंदोबस्त आधीच करा, कारण हा आता पेट्रोल पंप भेटला, इथे काहीच नाही. आता पुढे बघू. आता मी घोटीला एक्झिट करणार आहे समृद्धी, म्हणजे जिथे समृद्धी आता संपतो तिथे. सो बघू आता पुढे आपल्याला काही पंप वगैरे भेटत आहे का. सो लेट्स गो. सो मित्रांनो, आपल्या आता शेवटचे मला वाटतं 40-50 किलोमीटर फक्त समृद्धीचे राहिले आहेत. सो आता या मार्गावरती, समृद्धी महामार्गावरती परत पुन्हा कधी यायला भेटेल हे सांगता नाही येत. सो आता आपण फुल स्पीडमध्ये, म्हणजे आपलं नॉस ऑन करूया आणि एकदम फुल स्पीडमध्ये असल्याचं एन्जॉय घेऊया. सो लेट्स गो. सो मित्रांनो, आता मी कसारा घाट क्रॉस केलेला आहे आणि अजूनपर्यंत माझी गाडी पेट्रोलवरच आहे. सो आता आपण इथे पटकन एक छोटासा लंच ब्रेक टाईप आपण घेऊया, कारण थोडीशी आता गाडी पण तापली असेल. ऑलमोस्ट आता 3-3.5 तास गाडी कंटिन्यू चालत आहे. सो थोडासा आपण इथे आता स्टॉप घेऊया, लंच करूया आणि मग आपली जर्नी कंटिन्यू करूया. सो मित्रांनो, मी आता शहापूरच्या जस्ट आधी पोचलो आहे. शहापूर आय थिंक 15-20 किलोमीटर असेल आणि एवढ्या पट्ट्यामध्ये मला फक्त 2च पेट्रोल पंप भेटले. पण प्रॉब्लेम असा आहे की दोन्ही पेट्रोल पंपमध्ये कचकून गर्दी होती. किमान 25-30 गाड्या तरी किमान उभ्या होत्या. अर्धा तास आरामात गेला असा जर मी तिथे लाईनीत लागलो असतो तर. आणि आता दुपारची वेळ आहे, तेव्हा दुपारच्या वेळेस फॅमिलीसोबत असं उभं राहणं एक खरंच मला तरी फिजिबल नाही वाटलं, म्हणून मी नाही थांबलो. पण एक बरं आहे की जाताना माझी अख्खी जर्नी CNG मध्ये झाली आणि येताना आता पेट्रोलमध्ये. सो दोन्हीचा आउटपुट आपल्याला भेटणार आहे या व्हिडिओच्या शेवटी. सो हे आता पुढे आपल्या वराड जात आहे लग्नाचं. काळजी घ्या बाबांनो, असं लटकून जाणं सेफ नाही.
सो मित्रांनो, फायनली मी फाउंटेनकडे आलो आहे आणि आजची ही जर्नी मस्त झाली. सो आता पटकन घरी जातो कारण ऊन खूप आहे आणि मग तुमच्याशी निवांत मस्त पूर्ण डिटेल्स शेअर करतो. नमस्कार मित्रांनो. सो आता जस्ट मी माझ्या बिल्डिंगकडे आलो. ती गाडी सो खूप चांगला प्रवास झाला मित्रांनो. सो तुम्हाला थोडक्यात आता मी माहिती देतो. सो मी आता शिर्डीवरनं निघालो त्यावेळेला भिवंडीपर्यंत येता येता मला वाटतं मोजून 3 का 4च पेट्रोल पंप असतील. पण आता प्रॉब्लेम असा झाला ना की CNGच्या एवढ्या गाड्या झाल्यात त्यामुळे प्रत्येक पेट्रोल पंपवरती जवळजवळ अर्धा ते पाऊण तास तुमचा जाणार. म्हणजे प्रत्येक पेट्रोल पंपवरती 25 ते 30 गाड्या कमीच कमी उभ्या होत्या आणि उन्हाच्या वेळेस फॅमिलीसोबत आपण असं एवढं पेट्रोल पंपवरती उभं राहून त्यात खरंच काही अर्थ नाही बनत. सो आत्ताचा जो माझा प्रवास झाला हा मी पूर्णतः पेट्रोलवरच केला. म्हणजे शिर्डी ते मुंबई आता हिराको पर्यंत पूर्ण हा माझा प्रवास पेट्रोलपर्यंतच झाला. मी 1000चं पेट्रोल भरलं होतं आणि जातानाही माझ्या गाडीमध्ये 1000चा पेट्रोल होता. सो हा पूर्ण CNGमध्ये गाडी किती मायलेज देते आणि पेट्रोलमध्ये गाडी किती मायलेज देते हा आता मी ह्याच्यानंतर एक टेबल टाकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती त्याच्याबद्दलची मी तुम्हाला देतो. ओव्हरऑल आजची जर्नी खूप झाली. सो शेवटी तुम्हाला मी एवढंच सांगेन की जर तुमची CNG गाडी असेल सो तुम्हाला जिथेही म्हणजे तुमची 50%च्या जेव्हा खाली गाडी होईल त्यावेळेला तुम्ही CNG भरा. मी आधी जेव्हा ह्याच्या आधी राईड केलं तेव्हाही मी तेच सांगितलं आहे. CNG तुम्ही ब्लिंक होईपर्यंत किंवा लास्ट पॉईंटपर्यंत CNGसाठी थांबू नका. 50%च्या खालती आलं जिथे तुम्हाला CNG भेटेल तिथे CNG भरा. कारण CNG लिमिटेड आहे आणि आता सगळ्याच गाड्या CNG झाल्यामुळे सगळीकडे CNGची गर्दी आपल्याला पाहायला भेटते. स्पेशली जर आपण दिवसाढवळ्या म्हणजे दुपारच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस जर आपण ट्रॅव्हल करत असू सो हा प्रॉब्लेम आपल्याला फेस करायला भेटू शकतो. सो ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात द्या. CNGमध्ये थोडासा एक बोलतात ना आता डिमांड खूप जास्त वाढली आणि सप्लाय तेवढीशी नाही आहे. सो हा एक प्रॉब्लेम आहे. बाकी ओव्हरऑल जर्नी मस्त झाली. मुख्यतः मला ठाण्याचं ट्रॅफिक अवॉइड करायचं होतं म्हणून मी लवकर निघालो होतो आणि तसंच झालं. मला ठाण्यामध्ये कुठेही ट्रॅफिक नाही भेटला. फक्त 1-2 जागेवर जिथे रस्ते अगदी अरुंद आहे तिथे थोडासा ट्रॅफिक भेटला. पण ठाण्याचं मुख्यमंत्री असून सुद्धा ठाण्याचे ट्रॅफिकचे प्रश्न त्यांच्याकडनं काही सॉल्व्ह झालेले नाही आहेत. 1.5 वर्षामध्ये होपफुली तेवढं जरी झालं असतं तरी काहीतरी काम झालं हे दिसलं असतं डोळ्याशी. पण ठाण्याचा ट्रॅफिकचा प्रश्न हा जसा आधी होता आताही तसाच आहे. होपफुली पुढे हा सॉल्व्ह होईल. सो आताची माझी जर्नी मस्त झालेली आहे. आता घरी जाऊया आणि या व्हिडिओच्या शेवटी आता तुम्हाला मी पूर्ण माझं डिटेल मायलेजचा चार्ट तुम्हाला मी देतो. थँक्यू. सो ह्या भागामध्ये आपण एकूण मला टोल आणि फ्युलचा पेट्रोलचा जो काही खर्च आला मला टाटा टिगॉर ICNG ही मुंबई ते शिर्डी जाऊन येऊन एकूण माझा किती खर्च झाला ह्याचा आपण आता एक आढावा घेऊया. सो ह्या ड्राईव्हमध्ये मी समृद्धी महामार्गाचा वापर केला होता. सो त्याचा टोल व एकंदरीत सगळा एक्सपेन्स ह्याचा आपण आढावा घेऊया. सो पहिलं मुंबई म्हणजे माझं घर ते शिर्डी हे जर डिस्टन्स आपण म्हटलं असं हे 238 किलोमीटरचं डिस्टन्स आहे आणि ह्याला जे मला टोल लागले ते मला 2 टोल लागले. पहिला जो मला 140चा टोल लागला हा आपला हायवे नाशिक हायवेसाठी लागला. त्यानंतर 180 हा माझा समृद्धी महामार्गाचा टोल होता. सो टोलवरचा माझा एकूण खर्च जातानाचा 320 रुपये झाला. आता पुढे पेट्रोल आणि CNGचा खर्च असा आहे की मी जाताना 8 किलो CNG भरली होती आणि 11.5 लिटर पेट्रोल मी गाडीमध्ये ठेवलं होतं ॲज अ बॅकअप करून. सो 590 रुपयाचं CNG आणि 1200 रुपयाचं पेट्रोल मी भरलं होतं. सो याप्रमाणे जर मी मायलेज कॅल्क्युलेट केलं आणि शिर्डीला जेव्हा मी गेलो तेव्हा माझी गाडी CNG ही रिझर्वला लागली होती गाडी आणि मी पूर्ण वेळ गाडी जाताना CNGमध्ये ड्राईव्ह केली. फक्त तो कसारा घाटचा तो थोडासा पार्ट होता तो तेवढा घाट सेक्शन फक्त मी पेट्रोलमध्ये ड्राईव्ह केला होता. बाकी पूर्ण माझी जर्नी ही मी CNGमध्येच केली होती. सो CNG माझ्या गाडीमध्ये आधी थोडंसं होतं. सो 9.5 किलोचं CNG होतं आणि तिथे गाडी मायलेज माझी ब्लिंकिंग करत होती. सो 25 kmpl किलोचा मला ॲव्हरेज दिला CNGमध्ये टाटा टिगॉरनी इकडनं मुंबई ते शिर्डी या डिस्टन्ससाठी. सो जातानाचा माझा एकूण खर्च पेट्रोल आणि जर टोलचा आपण म्हणावा तर 1020 रुपये झाला. आता येतानाचं कॅल्क्युलेट करू. सो येतानाचा माझा टोलचा खर्च हा तेवढाच असणार आहे 320 रुपये. पण येताना मला कुठेही CNG भेटलं नाही. सो येताना ही माझी पूर्ण 238 किलोमीटरची माझी पूर्ण जर्नी ही माझी पेट्रोलवरनंच झाली आणि ह्याच्यामध्ये एक्सप्रेस हायवेला असताना माझी गाडी ही 80-100च्या स्पीडमध्ये होती. सो इथे थोडासा माझी गाडी स्पीडमध्ये होती पेट्रोलमध्ये. सो माझ्या गाडीमध्ये जर मी पेट्रोलचा हिशोब लावला तर माझी 11 लिटरचा पेट्रोल मी येताना भरलं होतं आणि परत आता मी शिर्डीवरनं जाताना मी 9.5 लिटरचं पेट्रोल भरलं होतं. सो अंदाजे माझ्या गाडीमध्ये 20 लिटरचं पेट्रोल होतं.
आणि जे डिस्टन्स टू एमटी जेव्हा मी घरी आलो, तेव्हा माझे जे MID इंडिकेटर असतात त्यांनी मला 120 किलोमीटर माझी गाडी जाऊ शकते घरी आल्यावरती, हा मला MIDने इंडिकेटर दिला होता. सो याप्रमाणे जर आपण एक मीडियन पकडलं आणि जर एक पॉइंट पकडायचा प्रयत्न केला, सो 18 KMPLचं मायलेज निघून येतं. सो पेट्रोलमध्ये टाटा टिगॉर ही 18 KMPLचं मायलेज देते आणि 18 KMPL हे मायलेज चांगलंच आहे मित्रांनो, कारण पूर्ण वेळ माझी AC ऑन होती. गाडीमध्ये 4ही सीट ऑक्युपाईड होते, 4 पॅसेंजर होते आणि एक्सप्रेस हायवेला माझी गाडी ही 80 ते 100च्या स्पीडमध्ये होती. सो त्या हिशोबाने हे ओकेच आहे. सो शिर्डीवरनं मुंबईला येताना जो माझा खर्च आला हा ₹1680 झाला. सो एकूण खर्च माझा पेट्रोल आणि फ्युलचा फक्त पकडावा तो मुंबई शिर्डी ह्या प्रवासासाठी माझा एकूण खर्च हा ₹2700 झाला. सो जसं मी म्हटलं माझ्या गाडीमध्ये 4 शीट होते, तो ₹675 पर सीट हा मला खर्च आला. सो कमेंटमध्ये नक्की कळवा, ₹675 गाडी मुंबई शिर्डी आणि शिर्डी मुंबई वाया समृद्धी महामार्ग, हा खर्च कमी आहे, जास्त आहे की बरोबर आहे?